कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजरस्यस्तथा अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्। ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधला हा 33वा श्लोक आहे। या श्लोकामध्ये जे पुण्यपुरुष ब्राह्मण असतात अथवा जे भक्त असलेले राजऋषी आहेत ते या नाशिवंत आणि दुःखी जगात जन्माला आले म्हणजे माझी भक्ती कराव्यास लागली तरच यातून ते मुक्त होतात। म्हणजे त्यांनी माझी भक्तीच करायला पाहिजे। मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्गजयाचे अग्रहार मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे। आता या श्लोकामध्ये आणि चालू विषयामध्ये ब्राह्मणाबद्दल किती महत्त्व आहे हे माऊली सांगतात। हे सगळ्या वर्णामधला उच्च वर्ण आहे आणि जसं राजाच्या मस्तकावर छत्र धरलेलं असतं, चामर असतात, हे सगळ्याच्या वर असतात, तसे हे सगळ्या वर्णामध्ये वर आहेत, श्रेष्ठत्व ह्यांचं। आणि यांना सहजासहजी स्वर्गात जाता येतं, कारण स्वर्ग हा यांना काय आहे, अग्रहार म्हणजे जहागिरीच आहे ह्यांची, तिथं त्यांना सहजच प्रवेश आहे। त्यांनी बाकीच्याला पुण्य करावं लागतं मग स्वर्गात जावं लागतं। ह्यांनी करत असलेल्या पुण्यानं याला स्वर्ग सहज प्राप्त होतो। मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे। आणि ज्या ज्या काही मंत्रविद्या आहेत त्या आत्तापर्यंत जिवंत कोणी ठेवल्या असतील तर ब्राह्मणांनीच ठेवलेल्या आहेत। म्हणून मंत्रविद्येचं हे कोण आहेत तर माहेर आहेत। माहेरी जसं मुलीला सुख असतं, सासरी दुःख असतं, तसं या मंत्रविद्येला इथं सुख असतं। जेथ अखंड वसिजे यागी जे वेदाची वज्रांगी जयाची दिठीचा उत्संगी मंगळवाडे। आता यांच्याजवळ कसं आहे तर सतत यज्ञ याग यांच्याविषयी नेहमी काय आहे चर्चा किंवा त्याच विषयीचं सगळं चाललेलं असतं। त्यामुळं वेदाला हे कसे तर वरून जसं वज्रांगी घालावी म्हणजे वज्रकवच घालावं, तसं वेदाला हेच वज्रकवच आहेत। कारण वेद यांच्यामुळं काय होतो, बाहेर येतो, स्पष्टतेला येतो। जयाची दिठीचा उत्संगी, आणि त्यांनी ज्यांच्यावर दृष्टी टाकल किंवा त्यांच्या दृष्टीनं जे जे काय असेल ते मंगल होतं, योग्य असं होतं। किंवा हेच सगळे काय करतात, मूर्तीची सुद्धा स्थापना करून मूर्तीच्या ठिकाणी मंगलत्व आणतात। जे पृथ्वीतळीचे देव जे तपोअवतार सावयव सकळ तीर्थासी देव उदयले जे। शिवाय कसे तर ह्या पृथ्वीवर ते देवच आहेत। बऱ्याच गावामध्ये ब्राह्मणाला देव म्हणण्याची पद्धतच आहे। शिवाय कसं आहे तर ह्यांचं जे वर्तणूक असते ती तपासारखीच असते। तपश्चर्या करण्याकरता जसं शरीराला ठराविक अशा काय आहे की कारणाकरता स्थिर ठेवावं लागतं, तसे हे आहेत। आणि म्हणजेच जे काही तप आहे ते ह्यांच्या दृष्टीनं अवयवी झालं आहे, म्हणजे ह्यांचं सर्वांग म्हणजे तपाचाच एक भाग दिसतो। सकळ तीर्थासी देव उदयले जे। आणि जिथं जिथं तीर्थ आहेत आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी देव असतात, म्हणजे तीर्थ आणि तिथं असणारा देव हे सगळं काय आहे की प्रसिद्ध आहे।
लोकाला तीर्थाला जायचं असलं तर जावं लागतं आणि मग तिथं देवाचं दर्शन होतं. पण हे म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. हे ब्राह्मण स्वतः तीर्थच आहेत. त्यांचं दर्शन घेतलं तर आपल्याला ज्या देवतेचं दर्शन घ्यायची भावना आहे ती सगळी तिथं त्यांच्यापुढं पूर्ण होते. जयाचे आस्थेचेनी बोले, सत्कर्म पाल्लाळी गेले, संकल्पे सत्य जी आले जयाचेनी. आता यांनीच श्रद्धा शिकवली. ह्यांच्या बोलण्यानं लोकांच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते आणि त्यामुळं जे जे काही कर्म प्रत्येकाचं होत असतं ते जिव्हाळ्यानं होतं. कारण कर्म करण्यामध्ये उगा आपलं करायचं असं नाही. यांनी श्रद्धा शिकवली. कर्म हे श्रद्धेनं करा असं सांगितल्यामुळं मन लावून कर्म होतं. आणि त्यांनी जे संकल्प सांगितले, कारण कोणत्याही पूजेला जी पूजा असते त्यात संकल्प सोडण्याकरता हे ब्राह्मणच असतात. त्यामुळं त्या संकल्पात सत्यता येत असते. जयाचे निगा बोले, अग्नीसी आयुष्य जागले, म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिधले याचिया प्रीती. आता त्याच्यात काय आहे की अग्नीच्या ठिकाणी सुद्धा आयुष्य प्राप्त व्हायला हेच कारण आहे. पूर्वी काय, श्वेतक नावाचा एक राजा होता आणि त्यांनी यज्ञ केला. त्या यज्ञात त्यांनी असा यज्ञ केला की हत्तीच्या सोंडेसारखं तुपाची धार त्या यज्ञात पडायची. त्यामुळं इतकं तूप पडलं की त्या अग्नी काय झाला, अपचन झालं त्याला काही सुचना. आता काय करावं म्हणून तो काय केला, ब्रह्मदेवाकडे केला. काय करू मी? तर ते म्हणले, खांडववन जे आहे ते औषधी ते खा जातो, म्हणजे तुझ्या ज्या अंगातला आजार आहे तो नाहीसा होईल. पण त्याने विचार केला ते इंद्राचं आहे, इंद्र कसा आपल्याला तिथं जाऊ देईल. मग त्याच्यासाठी भगवंताकडे गेला की तुम्ही त्या खांडववनाला मला प्राप्त करून द्यायचं पहा आणि अर्जुनाला तिथं ठेवा, म्हणजे इंद्र जरी आला तरी अर्जुनाच्या पुढं त्याचं काही चालायचं नाही. भगवंताला दया आली. त्यांनी सांगितलं जा खा जा. आणि मग हा खांडववन खायला यायला लागला. मग त्याचे जे काय असेल ते वनस्पती खाल्ल्यामुळे त्याचा आजार कमी व्हायला लागला. पण इंद्र आला. पण इंद्राची ना अर्जुनाची लढाई झाली. त्यात अर्जुनानंच जिंकला. त्यामुळं अग्नीला परत आयुष्य मिळालं. पण हे आयुष्य प्राप्त करण्याला जसं इथं काय आहे की हेच कारण आहे की जयाचे निगा बोले, त्यांनी त्या ठिकाणी करायला लावलं. म्हणून म्हणजे कुणी सांगितलं होते तर ब्रह्मदेवानं. ब्रह्मदेव म्हणजे सगळ्यात मोठे ब्राह्मणच, त्यांनी करायला सांगितलं. म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिधले याचिया प्रीती. आता त्याच्याकरता दुसरं काय झालं की समुद्र नद्यांना कितीतरी महापूर येतात आणि मग समुद्र तेवढ्याच जागेला कसा राहतो, तर त्याच्यात वडवानळ अग्नी म्हणजे वडवाग्नी नावाचा अग्नी त्यात, तो रोज त्यातलं पाणी पित असतो. त्यामुळं समुद्र जागेला राहतो. म्हणून ते अग्नीला ते काम दिलं. म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिदले याची प्रीती. आता त्याला माझं पाणी पेत जा असं समुद्राने काय केलं, अग्नीला आपलं पाणी दिलं. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती, चरण रजा. आता ही एक कथा आहे, ती सुद्धा ब्राह्मणालाच आहे की भृगू नावाचे जे ऋषी होते ते काय केले, देवाची परीक्षा घ्यायला गेले. म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले आणि लात उगारली, तुला मारतोच आता म्हणून. मग त्यांनी काय कमंडोलं घेतलं आणि तुम्हाला शाप देतो म्हणले. मग ते तिथनं माघारी फिरले. मग शंकराकडे गेले. शंकराला म्हणले आता तुला लात मारतो. शंकर म्हणला हे बघा मी तिसरा डोळा उघडेन. त्याच्यामुळं काय झालं की तिथूनही परत आले. मग महाविष्णूची परीक्षा घ्यायला गेले. लात उगारली तुला मारतो म्हणून, तर तिथं लक्ष्मी बसली होती. विष्णूने तिला बाजूला केलं आणि आपली छाती उघडी केली आणि काय केलं, कौस्तुभ घेतला हाती,
म्हणजे कौस्तुभ जो तिथं होता तो काढून हातात घेतला आणि मग जी छाती ती उघडी केली. उघडी केल्यामुळं त्याच्यावर त्यांनी लाथ मारली. तर ते चरणरज अजूनसुद्धा मी काय करतोय, तर ते म्हणतात पुढं, अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा समुद्रा, हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. आता त्याच्यामुळं मी अजूनसुद्धा ते पावलाची खूण माझ्या छातीवर ठेवलेली आहे. दररोज बाकीची सगळी पूजा होऊन जेव्हा गंध लावतो मी, तेव्हा त्या ठिकाणाला सुद्धा गंध लावतो, कारण तिथं माझे अजून ते पाऊल आहेत. आणि मी माझ्या ठिकाणी हे कायमचं सांभाळलेलं आहे, कारण त्यामुळं माझे जे दैव आहे ते दैव कसं आहे, उपयुक्ततेला म्हणजे भाग्याच्या ठिकाणी माझं ते राहतं. जयाचा कोप सुभटा, जयाचा कोप सुभटा, काळाग्निरुद्राचा वसवटा, जयाचा प्रसादी फुकटा, जोडती सिद्धी. आता दुसरं गोष्ट अशी की काळ, अग्नी आणि रुद्र ही तिन्ही महाभयंकर आहेत. एक कसा आहे, काळ कसा आहे तर प्राणहारक आहे. अग्नी कसा आहे तर सर्वदाहक आहे. आणि दुसरा आहे तो रुद्र कसा आहे तर सर्वसंहारक आहे. हे सगळेच काय आहे की देवाची वस्तीस्थानच आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, त्या देवाने कधी त्यांच्याजवळ कोप असतोच, त्यामुळं ते काही नेहमी काही आपल्यावर वर देतील, प्रसन्न होतील असं नाही. पण ब्राह्मणाने जर प्रसाद दिला म्हणजे वर दिला तर सगळ्या सिद्धी सहज प्राप्त होतात. ऐसे पुण्य पूज्यते जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थपणे. आता त्याच्यामुळं काय आहे की जे काही आहेत हे पुण्यपूज्य आहेत आणि ते माझ्या ठिकाणी अतिशय निपुण आहेत, म्हणजे माझी प्रेमपूर्वक भक्ती करतात. त्यामुळं ते मलाच येऊन पूर्णपणानं प्राप्त होतात. पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतले निंब होती जे जवळे, तीही निर्जीवी ही देवांची निढळे बैसणी केली. आता चंदनाचं उदाहरण आलं की चंदन हा आहे, पण त्याच्या अंगा निळे, अनिळ म्हणजे वारा, त्याच्या अंगावरून वाहणारा जो वारा आहे तो शिवतले निंब होते जे जवळे, त्याच्या शेजारी जर लिंबाचं झाड असेल तर त्यावर वारा गेल्यामुळं त्या लिंबाच्या झाडाच्या ठिकाणी सुद्धा चंदनाचाच वास यायला लागतो. मग असा हा निर्जीव, पण तो आता देवांच्या कपाळाला गंध म्हणून लागायला लागला. म्हणजे जसं ह्याचं काय आहे की कुठं आला तो चंदनाच्या सान्निध्यात आला आणि त्यामुळं त्याचं चंदना इतकं काय झालं, वास्तविक चंदनाचं लाकूड तोळ्यावर विकलं जातं. आता लिंबाचं लाकूडसुद्धा त्या भावात जायला लागलं, कारण त्याला चंदनाचा वास यायला लागला. तसंच संताने सरता केलो तैशा परी, चंदने ते बोरी व्यापियेल्या, तुकोबरायाने तेच सांगितलेलं आहे. मग तो चंदनो तेथ न पवे, ऐसे मनी कैसे निधरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साच. एकंदरीत हे सगळं चंदनाचं जर इतकं श्रेष्ठत्व आहे तर त्याच्याबद्दल सगळ्याच्याच ठिकाणी आहे, कारण तो शीतलता देणार आहे. आणि म्हणून जसा तो सगळ्याला हवासा वाटतो तसं ह्यांचं कार्य असतं. जेथ निववील ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. तर हा नेहमी काय आहे, शीतल आहे. ह्या उद्देशानं महादेवानं चंद्राचं काय अर्धकोर तीच आपल्या मस्तकावर धारण केली की त्यामुळं माझ्या ठिकाणी या विषामुळं जो दाह झालेला आहे त्याची शीतलता निर्माण होईल. तेथ निवविता आणि सगळा, परिमळे चंद्राहून आगळा,
तो चंदनू केवी आवळीला सर्वांगी न बैसे. आता झालं, चंद्र कसा आहे तर शीतल देणार आहे, म्हणून कुणी घेतलं, शंकराने त्याला, महादेवाने आपल्या मस्तकी घेतलं. पण त्याच्यापेक्षा शीतलता आहे आणि सुगंध आहे हे चंदनाच्या अंगी. आता तो चंदन सगळ्या अंगाला लागतो, म्हणजे ह्याने फक्त मस्तकावरच अर्धा चंद्र घेतला, चंदन तर सगळ्या अंगाला शंकराच्या लेपलेलं आहे. तेथ निभविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा. तो चंदनू केवीला आवळीला सर्वांगी न बैसे. तो काही सर्वांगाला आता घेणार नाहीत का, सहजच घेतील. का रथ्योदके जयाची कासे लागलिया समुद्र झाली अनायासे. ते गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. आता जे काय आहे की धुळीने माकलेत. एरवी ओढे कसे असतात कोरडे, त्याच्यात सगळी धूळ हे ते जाते. पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो ओढा वाहायला लागतो. वाहिलेलं पाणी नदीला गंगेला जाऊन मिळतं आणि गंगा समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे मग हे ओढा कोणाला जाऊन मिळला तर समुद्रालाच जाऊन मिळला, एवढासाच आहे. पण तो कुठे गेला आता, समुद्राला. गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. तो तर आता गंगा समुद्राला गेली, म्हणजे ह्याच्याबरोबर हे सगळे गेले. म्हणून राजर्षिका ब्राह्मण जया गती मती मीची शरण. तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. म्हणून हे सगळे जे काही आहेत ब्राह्मण, शिवाय राजर्षी म्हणजे क्षत्रिय आहेत, पण त्यांनासुद्धा याचा काय आहे की या अध्यात्मविद्येचा अधिकार होता. चौथ्या अध्यायात आपण पाहिलं आहे की सुरुवातीला हे सगळं चालत होतं, हळूहळू ते लोप पावत गेलं. असे जे राजऋषी आणि ब्राह्मण आहेत हे सगळे मलाच शरण आलेले असल्यामुळे ह्यांची गती, ह्यांची बुद्धी सगळं मीच त्यांना शरण येण्यास योग्य आहे. आता त्या ठिकाणी तया त्रिशुद्धी मीची निर्वाण, आणि शेवटी ते कुठे येतील तर मलाच येऊन मिळतील, माझीच प्राप्ती करून घेतील. या लागी शतजर्जर नावे रिघोनी केवी निश्चिंत होवावे. कैसे उघडी असावे शस्त्रवर्षी. आता जिथं काय आहे की फार बोकं पडलेली नाव आहे आणि हे कळतं आहे आपल्याला की ही गडकीच आहे, कोण बसल तिच्यात. म्हणले ह्याच्यात बसलं तर आपल्याला मरावं लागेल. आणि तिकडून काय आहे, खूप सगळं काय करतात, युद्धाची हत्यारं म्हणजे अस्त्र सगळी तिकडून यायला लागले, शस्त्राचा मारा यायला लागला आहे. कोण शिरल तसल्यात. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण. रोगे दाटलिया आणि उदासपण ओखदेसी. आता दुसरी काय झालं, तिकडून दगडाचा वर्षाव यायला लागला. मग आता काही करेल मनुष्य, ढाल असली तर ढाल घेईल, नाही तर लोखंडाचे एखादं काय पाटी किंवा घमेलं असतं ते डोक्यावर धरेल. म्हणजे काय होईल तर आपल्याला लागणार नाही दगड. म्हणजे हे सहजच मनुष्य करतो. कोण लागलाय दगडाचा मार खायला. आणि दुसरा भाग दाखवला की रोग आलाय, म्हणजे काय आहे, आजारपण आहे आणि औषधावर रुसला. असं कधी होईल का. तेच चहूकडे जळत वणवा तेथून न निघिजे केवी पांडवा. तेवी लोका येवोनी सोपद्रवा केवी न भजिजे माते. म्हणून आता हे सगळं उदाहरणं का दिली आताच्या 2-4 वया, म्हणजे की जसं चहूकडून वणवा पेटल्यावर कोण उभा राहील त्यात, जो कोणी त्या वणव्यात येईल तो काय आहे की त्यातनं बाजूला निघण्याचा प्रयत्न करतो. तसं हे सगळं ह्या मृत्यूलोकात येऊन अनेक प्रकारच्या दुःखाची चक्र आहेत सगळी. ह्याच्यात कोण राहतो आहे, तो ह्यातनं निघण्याकरता माझीच भक्ती करणार आहे. आगा माते न भजावया लागी कवन बळपा आपुला अंगी. काही घरी की भोगी निश्चिंती केली. आता ह्याच्यातून निघण्याकरता माझं भजनच करायचं नाही असं कोणत्या बळावर हा ठरवतो. काय ह्याच्याजवळ बळ आहे की मी हे सगळं निस्तरून निघेल, दुःखातून बाजूला निघेल, असं काहीच नाही. आणि असं काय की काही नसतानासुद्धा
निवांत आहे, घरी की भोगी, निवांतच आपल्या घरी बसलाय किंवा भोगत राहिलाय, काही असो, असा कोणीच नाही. ज्याला त्याला दुःखातनं निघावं असं वाटतंच. ना तरी विद्या की वयसा, या प्राणियासी हा ऐसा, मज न भजता भरवसा, सुखाचा कोण. मग आता वयानं वाढलेला असू द्या, विद्यावान असू द्या, कोणाच्याही मागं हे दुःखाचं भवसागर लागलेलाच आहे. तेव्हा मला शरण न येता, माझं भजन न करता कोणत्या भरवशावर तू तरुण जाशील. तरी भाग्यो जात, तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची निकिया लागले, आणि येत देह तव असे पडिले काळाच्या तोंडी. तेव्हा दोन दोन गोष्टी त्यात. एक तर काय आहे, कोणतं तरी दुःख किंवा सुख आपल्याला भोगावंच लागतं. भोग्य जात जे तुले, भोगावंच लागतं. कारण का, तर देह ह्या सोहळा भोगायलाच आलेला आहे. त्याच्यामुळं सुखदुःखाचा सोहळा भोगावाच लागतो देहाला. तेव्हा ते एका देहाच्या निकिया लागले, आता ते देहाच्याच पाठीमागं लागले, आणि येथ देह तव पडिले काळाच्या तोंडी. आणि मग त्या देहावर भरवसा ठेवा, तर देह तर काळाच्या मुखातला आहे. बाप दुःखाचे केणे सुटले, तेथ मरणाचे मेरे लोटले, तेच मृत्युलोकीचे शेवटले, येणे झाले हाट वेळे. आता काही असो, हे सगळं काय आहे की आपण ज्यामध्ये जन्माला आलो आहे ते सगळं दुःखाचंच केण आहे, म्हणजे दुःखाचीच जागा आहे ती. आणि तिथं काय असेल तर मरणाचे भरे लोटले. आणि जसं एखादा काय आहे की पूर यावा आणि त्याच्यातनं पलीकडे जाणं जसं कठीण आहे, तसं हे मरणाचीच वाट आहे. म्हणून ह्याचं नाव मृत्यूलोक. मृत्यूलोक कशामुळं, तर तिये मृत्यूलोकीची शेवटले, म्हणून हे सगळं मृत्यूलोकात आलं आहे. आता जर काही असेल तर इथं येऊन त्याला जर ह्या जन्मातनं बाहेर पडायचं असेल, तर ही एक काय आहे की जसं एखादी गोष्ट आपण बाजारात गेलो की आपल्याला हे घ्यायचं का ते घ्यायचं ठरवतो, तसा हा आता तुम्हाला ह्यातनं बाहेर पडायचा बाजारच आहे. की ह्यात आल्यावर तुम्हाला कशात, म्हणजे आपला सगळा मोक्षप्राप्तीच्या रस्त्याला जायचं का स्वर्गप्राप्तीच्या रस्त्याला जायचं का अधोगतीला जायचं, इथं सगळे वाण मिळतात. तेव्हा मृत्यूलोकात तुम्हाला ह्यातनं ठरवता येईल की आपल्याला काय करायचं आहे. आता सुखासी जीविता, आता सुखेशी जीविता, कैची ग्राहकी की जेल पांडुसुता, काय राखोंडी फुंकिता दीपू लागे. आता काहीच न करता मला सुख प्राप्त होईल असं कधीतरी होईल का. कोणताही मनुष्य जन्माला आला आहे आणि वय झालं आहे त्याचं, आणि त्याला विचारलं तुला कधी दुःख झालं का, मला कधीच झालं नाही. असं कधी व्हायचंच नाही, काही ना काहीतरी असतंच. कैची ग्राहकी की जेल पांडुसुता. आणि मग त्यांनी ह्या सगळ्यातनं काय केलं आहे, त्यांनी आत्तापर्यंत काही प्रयत्न केला का, मग काहीच नाही. काय राखोंडी फुंकिता दीपू लागे, मग काहीच नसणाऱ्या ज्या संपून गेलेल्या ठिकाणी फुंकत राहिला राखोंडीला, तर दिवा लागेल का. तसं ह्यात काहीच नाही केलं तर या जीवनात सुख कसं प्राप्त होईल. तेवी विषयाचे जे सुख, ते केवळ परमदुःख, परी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे. आता विषयात सुख आहे असं समजूत करून जे याच्यात राहिलेत त्यांना लक्षात आलं की हे विषयाचं सुख म्हणजे केवळ दुःख आहे, नुसतं दुःख नाही, परमदुःख म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दुःख आहे. तरी इतकं सगळं कळतंय मनुष्याला, काय कळतं सगळं, तरी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे. दुःख आहे म्हणून कळलं तर तिकडंच परत जातात. म्हणजे एक मनुष्य होता आणि त्याने काय केलं की आपलं दुकान टाकलं आणि दुकान चालवायला लागला, पण त्याला 4-6 महिन्यात सगळं दिवाळं निघालं. म्हणलं काही खरं नाही, आता आपलं सगळं अंगलट आलं, दुकान बंद करून टाकलं. आता म्हणला हे आपल्याला जमलं नाही, तोटा झाला. आणि 4-6 महिन्यानंतर पुन्हा म्हणला आता
पुन्हा दुकान चालू करू. ते म्हणलं अहो मागच आपल्याला किती तोटा झाला आहे, सारखं सारखं होतं काय, बघू. दुसऱ्यांदा घातलं, दुसऱ्यांदा तेच झालं. परत आपलं 2 महिने झाले की मला दुकान घालू. आता ह्याला कळतंय ना, तरी तेच करतो. म्हणून मग त्याने म्हणलंय की हे जे काय उदाहरण दिलं त्याकरता परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. आता ही मूर्खपणाचं आहे की हे सगळं कळत असू नये तेच पुन्हा करायचं, त्याचंच सेवन करायचं. कशाचं तर दुःखाचंच. आणि सुख येईल याची वाट पाहायची, कधीच नाही. म्हणजे काय आहे की जो काही आहे तो आपल्याला काय समजतंय का न समजतंय असं वाटून या विषयाच्याच मागं लागतो. विषयात सुख आहे असं समजून घेतो. का शीस खांडोनी आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आगवे. आता मूर्खता कशी असते त्याचं उदाहरण दिले माऊलीने. एकाच्या पायाला जखम झाली आणि ते कशाने भरून निघाना. मग त्याला वैद्याने सांगितलं, वैद्य जे होते त्यांनी, की तुला दुसऱ्या जागचं कातडं तिथं लावावं लागेल. ह्याने आपलं शिरच काढलं, वरचं मस्तकच छाटलं आणि तिथं चिटकवलं नेऊन. आता हे जखम बरी व्हायची तर हा जिवंत तरी राहणार आहे का, हा तर संपणार आहे. आणि जखम बरी व्हायला मुख्य वस्तूच त्यांनी काढलेली आहे. म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाच्या श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाचा. हे पाठांतराची ओवी. आता त्यांनी दाखवलं की या मृत्यूलोकात सुख प्राप्त होईल. कहाणी म्हणजे कसं, त्यांनी त्याला सांगितलेली असते. मग कोण तुम्हाला सांगतो की मी फार सुखात आहे, जो तो आपलं गाठ पडली की दुःखाचंच उघडत असतो. आमचं असं झालं, आमचं असं झालं सगळेजण काय दुःखच सांगतात. म्हणून ह्या मृत्यूलोकात दुःखाचं वर्णन करणारे, सुखाचं वर्णन करणारे कोणी नाहीत. ऐकिजेल कवणाच्या श्रवणी. कोणी असं ऐकलं का की आमचं फार चांगलं आहे. कधी कधी म्हणतात तोंडाने आमचं बरं चाललं आहे, पण ते बरं नसतंच. आपलं म्हणायचं असतं कैची सुखनिद्रा अंथुरणी. तेव्हा कोणीतरी काय केलं, बाजेवर झोपला आणि खाली काय केलं, रसरस्ता कोळसा पेटलेला आहे आणि रखरखीत अगदी जवळसुद्धा हात नेऊ देत नाही. त्याला इंगळ म्हणायचं. इंगळ म्हणजे पेटलेले कोळसे. त्याच्यावर बाज टाकून झोपला. आता सुखाची झोप तिथं लागल असं कधी होईल का? असं कधीच होणार नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.